जिल्ह्यात महाविकास आघाडी बॅकफूटवर तर महायुती फ्रंटफूटवर। काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा झाला राजकीय अभिमन्यू। विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील 10च्या 10 जागा जिंकल्याने महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे। महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानं महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या आमदार सतेज पाटील यांची अवस्था निवडणुकीच्या रणमैदानातील अभिमन्यूप्रमाणे झाली आहे। या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तर मधून महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर, करवीर मधून राहुल पाटील, शिरोळ मधून गणपतराव पाटील, हातकणंगले मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे, कागल मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजे समरजितसिंह घाटगे, चंदगड मधून डॉक्टर नंदिनी बाभुळकर, शाहूवाडी मधून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर, इचलकरंजी मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे आणि राधानगरीमधून शिवसेना ठाकरे गटाचे के.पी. पाटील हे उमेदवार पराभूत झाल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे। यातील राधानगरीमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे महायुतीच्या वतीने तिसऱ्यांदा विधानसभेत गेल्याने त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। या निकालामुळे सतेज पाटील यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या महाडी गटाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे। सतेज पाटील यांनी दिवस रात्र कठोर मेहनत घेऊन देखील महाविकास आघाडी पराभूत झाल्याने त्यांचा राजकीय अभिमन्यू झाल्याचं बोललं जात आहे। राधानगरीत ए.वाय. पाटील यांची अपक्ष उमेदवारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतामुळे मतविभागणी होऊन के.पी. पाटील यांचा पराभव झाल्याचे चित्र आहे। सतेज पाटील यांनी मात्र पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने महाविकास आघाडीला बळ देण्याचा ठाम निर्धार करून आपली वाटचाल सुरू करण्याचे संकेत दिले आहेत। आता येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष अधिक धारदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। न्यूज शाही मुख्य संपादक सचिन पाटील। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।